गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी दिनेश झाडखंडे. माझ्या दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, पेसा क्षेत्रातील जे काही कार्यरत कंत्राटी शिक्षक असतील, मानधन तत्वावरील शिक्षक असतील, त्यांच्यासाठी हे पत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण दिनांक 6 मे 2025 रोजी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन जोशना अर्जुन यांनी हे पत्र काढलेले आहे आणि जिल्हा परिषद नाशिकला हे पत्र त्यांनी कळविण्यात आलेले आहे. विषय काय आहेत तर शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025 आणि पेसा क्षेत्रातील कार्यरत कंत्राटी आणि मानधन तत्वावरील शिक्षकांबाबत हे पत्र आहेत. संदर्भामध्ये आहे की आपल्या कार्यालयाचे पत्र क्रमांक शिक्षण प्राथमिक 2/118/2025 आणि दिनांक आहे 15/4/2025. आता आपल्याला हे जे आहे कक्ष अधिकारी यांचे हे जे पत्र आहे, ह्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे की उपरोक्त विषयाबाबतचा संदर्भीय पत्रास अनुसरून कळविण्यात येते की जिल्हांतर्गत बदली वेळापत्रकानुसार शिक्षक संवर्ग बदली प्रक्रियेसाठी रिक्त पदे घोषित करताना पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आणि मानधन तत्वावरील शिक्षकांच्या जागा भरलेल्या दाखवून अनिवार्य रिक्त पदे निश्चित करावीत अशी आपण व्यक्त केलेली धारणा पक्की करण्यात येत आहे. मित्रांनो, कंत्राटी शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे. कारण की आता जिल्हांतर्गत बदली ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया राबविताना पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्या काही कंत्राटी आणि मानधन तत्वावरील शिक्षकांच्या ज्या काही जागा असतील, त्या जागा भरलेल्या दाखवून अनिवार्य रिक्त पदे निश्चित करावीत असं म्हटलेलं आहे. जे काही कंत्राटी शिक्षक मानधन तत्वावर काम करत होते, काही जिल्हा परिषदेने 30 एप्रिलला कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त केलेले आहे. परंतु आता ह्या काही बदली प्रक्रिया चालू झालेल्या आहेत, त्यामध्ये कक्ष अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की मानधन तत्वावरील आणि कंत्राटी तत्वावरील शिक्षकांच्या ज्या काही जागा असतील, त्या जागा त्यांना भरलेल्या दाखवायच्या आहेत आणि भरलेल्या दाखवून त्यानंतर जे पदं रिक्त असतील ते पदे त्यांना फक्त रिक्त दाखवायचे आहे. अशी प्रकारची जी धारणा होती, ती धारणा पक्की करण्यात येत आहे. अशा प्रकारचे हे जे पत्र आहे, हे पत्र कक्ष अधिकारी यांनी काढलेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की पेसा क्षेत्रातील जी काही शिक्षक भरती आहे किंवा 17 संवर्गाची जी भरती आहे, ती सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही जी भरती आहे, ही शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने 13 जिल्ह्यामध्ये आपापल्या स्तरावर ज्या काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी ही भरती प्रक्रिया NCTच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे राबविलेली आहे. आणि आता हे कक्ष अधिकारीचं पत्र आहे की बदल्याच्या ज्या काही प्रक्रिया असतील, त्या प्रक्रियामध्ये ज्या काही कंत्राटी शिक्षक असतील, त्या कंत्राटी शिक्षकांचा जागा रिक्त दाखवू नये अशा प्रकारचं पत्र काढविण्यात आलेलं आहे. आता एक एक करून आता नाशिक जिल्हा परिषदेने हे पत्र काढलेलं आहे. आता समोर जे काही आपले 13 जिल्हे असतील, त्या 13 जिल्ह्यातूनही अशा प्रकारचे पत्र निघण्याचे म्हणजे दाट शक्यता आहे. मित्रांनो, अशा प्रकारची तुम्हाला माहिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी माझा दिनेश झाडखंडे हा जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.